हास्याचा धमाका यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मंडळी, आपण पाहूया मजेशीर जोक्स. एक सूचना, साधं सरळ शुभ दीपावली बोलून विश करा. उगाच पहिला दिवा तुमच्या दारी माती नाती पंती वगैरे कविता पाठवत बसू नका, कुणीही वाचत नाही. दिवाळीत बायकोला सोन्याचा दागिना दिल्यास पुढील अख्खं वर्ष शांती आणि आनंदात जाईल. अरे गणपत, सगळं व्यवस्थित साफ केले ना? दिवाळीची साफसफाई म्हणजे साधी गोष्ट नाही. हो मालक, मी सगळ्या कोपऱ्यात, पलंगाखाली आणि कपाटाच्या वर दिवाळीच्या फराळाचे डबे बघून घेतलेत. तुका म्हणे दिवाळी आली की मामाने द्यावी पार्टी. जर मामाने नाही दिली पार्टी तर उचलून आणावी मामाची कार्टी. इस मिलावट के जमाने में सिर्फ बिजली विभाग ही है जो शुद्ध माल बेचता है. विश्वास ना हो तो हाथ लगा कर देख लो. चांगला नवरा भेटण्यासाठी हरतालिका उपवास, श्रावण सोमवार, शिवरात्री इत्यादी. आणि चांगली बायको भेटण्यासाठी कॅट, UPSC, CT, UPSSC, SSC, पोलीस भरती हे पडतंय का तुम्हाला? सांगा बर. एक पति से पूछा गया, आपकी बीवी लड़ने का बहाना कब ढूंढती है? पति मुस्कुरा कर बोला, अरे भाई, वो तो बस मुझे ही ढूंढती है. लड़ने का बहाना तो उस फिर ऑटोमेटिकली मिल जाता है. पति बोला, तुम और तुम्हारी सहेली रोज इतनी बातें कैसे करते हो? बीवी बोली, हम सिर्फ बातें नहीं करते, बैकअप भी लेते हैं. पति बोला, बैकअप? बीवी बोली, हाँ, जो बात आज की होती है वो कल ट्रेंडिंग होती है. डाटा सुरक्षित है. एवढं वाईट वागायचं कशाला की समोरच्याने ठेवलेलं स्टेटस आपल्यासाठीच आहे असं वाटेल. मेरे घर फ्रिज में माझा, स्प्राइट, पेप्सी, लिम्का, कोका कोला भी बोतल रखी है. फिर सभी में पीने का पानी है. धनतेरस में जग और मग दोनों ले. धनतेरस पर आप जग और मग दोनों ले, इससे आपकी दिवाली जगमग हो जाएगी. शेजारच्या घरात नुकतेच घराचे रंगकाम पूर्ण झाले. मी आज त्यांच्या छोट्या मुलाला बर्थडे गिफ्ट म्हणून स्केच पेनचे 2 सेट गिफ्ट करून आलोय. काही चुकलं का माझं? शिक्षक, लग्न आणि युद्ध यात काय फरक आहे? गण्या, युद्ध संपले की शांती मिळते, लग्न संपलं की अलीमनी मिळते. चलो, सब अपनी अपनी एक बीमारी बताओ. मुझे रात में सूरज नहीं दिखता. मामाच्या घरी गेलो होतो. आजीने 1000 रुपये दिले आणि बोलली, कपडे घे, चप्पल घे. घरी आल्यावर आई म्हणाली, आजीने दिलेले पैसे दे, आपल्याला वही पुस्तक घ्यायला कामाला येतील. बहिणीचे नाते चकलीसारखे खमंग, भावाचे नाते शंकरपाळ्यासारखे गोड, तर मैत्रीचे नाते चिवड्यासारखे मिश्र, तर आजीचे नाते अनारसेसारखे अलवार, तर आई वडिलांचे नाते करंजीसारखे मधुर गोड अप्रतिम. तर मंडळी, तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.